भांडूपमध्ये इयत्ता 8वीतील विद्यार्थ्याची शाळकरी मित्रांकडून हत्या. 3 अल्पवयीन ताब्यात. मुंबईतील भांडूपमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता 8वी शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या शाळकरी मित्रांकडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. मृत मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे असून तो भांडूपमधील तुळशीतपाडा परिसरात राहत होता. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3च्या सुमारास तो खेळायला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध घेतल्यानंतर भांडूपमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी विहार तलाव परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला पोहताना बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार सिद्धार्थच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी नसल्याचे स्पष्ट झालं आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव आढळून आला आणि यानंतर पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत तपासाला वेग दिला. तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच्या मित्रांसोबत पाहिल्याची माहिती मिळाली. चौकशीअंती 3ही अल्पवयीन मित्रांनी गुन्ह्याची कबुली दिली. सिद्धार्थ दादागिरी करत असल्याच्या रागातून त्याला तलावाजवळ बोलावून मारहाण करण्यात आली. काठीचा घाव डोक्यात बसल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यानंतर मृतदेह तलावात फेकल्याचं आरोपींनी कबूल केलंय. या प्रकरणातील 3ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. हे जे गुन्ह्यामध्ये विधी संघर्ष बालक होते 3 आणि मयत मुलगा जो होता हे 4 मित्र होते. यामध्ये बुडाल्याचा बनाव केला होता, परंतु शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्याला हेड इंजुरी होती. त्यामधून आम्ही पोलिसांनी बारकाईने तिन्ही विधी संघर्ष बालकाकडे विचारपूस केली व इतर तपास केला. त्याच्यामधून त्याचा खून केला हे निष्पन्न झाले. हत्येचं कारण आता प्राथमिक स्टेजला तपास चालू आहे. प्राथमिक स्टेजला ही माहिती मिळते, पुरावा मिळतो की बालकाकडे चौकशी केली असता की तो मयत मुलगा हा दादागिरी करायचा. त्यांच्या म्हणजे तिघांना असं आलेलं आहे, परंतु अजून पुरावे प्राप्त करून तिचं कोणतं कारण असेल ते आम्ही तपासात निष्पन्न करून आरोपीविरुद्ध चार्जशीट कोर्टात लवकरात पाठवून विधी संघर्ष बालकाविरुद्ध दोषारोप कोर्टात पाठवित आहोत. 2 आरोपी त्याच्याच इयत्तेतले आहेत. बरोबर. दोन्ही जो मयत मुलगा आहे तो 8वीत शिक्षण घेत आहे व दुसरे 2 आहे. दुसरा एक तो 8वीत घेतो व एक 9वी मध्ये आहे. एकाच परिसरातले शेजारी राहणारे आहेत. ते मित्र होते.